काय विचार? श्रीरामायण मधला प्रश्न आहे. हा. जेव्हा श्रीरामाने धनुष्य उचलला शिवधनुष्याचा, हा. तेव्हा परशुराम आले तिथं रागारागात हा. की धनुष्य कोणी उचलला, हे तर शिवधनुष्य आहे, तो दुसरं कोणी उचलू शकत नाही. मग श्रीरामाने उचलला, सगळं बोलले पण मी उचलला, हे दोन शिवाचाच हे आहे, काय म्हणते ते धनुष्य. हा, त्याच्यामुळे मला आज्ञा आहे असं तसं म्हणले. पण कसं काय ओळखू शकले नाहीत परशुराम श्रीरामाला? श्रीरामाने खूप सांगितल्यानंतर बी त्यांनी ओळखले नाहीत. एकदम शेवटी त्याच्यात दाखवले की श्रीरामाने स्वतःचा अवतार दाखवला परशुरामाला. असं दाखवले हा, दाखवले. म्हणजे टीव्ही सिरियल मध्ये आहे. हा. काही ठिकाणी असं आहे, ज्या अवताराचं ज्या अवतारामध्ये कार्य असते त्या अवतारामध्ये कार्य असते. पण तुझा प्रश्न सरळ हे आहे, जर परशुराम देव असेल हा, तर मग त्यांना श्रीराम असणारे देव कसे काय ओळखवाल नाहीत असं म्हणणं आहे ना तुझं. हा, तेच. आता एक लक्षात, थोडक्यात प्रश्न सुंदर, एक लगे तुला उत्तर. श्रीरामाचं धनुष्य म्हणजे रामाने धनुष्य कुठं तोडले, कुठं उचलले किंवा कुठं तोडले? हा. अयोध्याचे श्रीराम, पण अयोध्याला नाही उचलायला धनुष्य. हा. कळलं का? आणि जनक नगरीमध्ये ज्यावेळेस माता सीतेकडे ते स्वयंवर रचना केली होती त्या ठिकाणी, की जो धनुष्याला उचलेल आणि जो दोर लावेल धनुष्याला तो सीताशी वरण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. बरोबर आहे ना? आणि जनक नगरीमध्ये भगवान श्रीरामाने धनुष्याला उचलले आणि जुनाट धनुष्य झाला असल्यामुळं ते दोर लावत असताना मोडल्या गेल्यामुळं त्या ठिकाणी परशुराम भगवान आले असं म्हणणं आहे ना. हा, हा. आणि कोणी मोडला विचार असू केला असंच म्हणणं आहे ना तुझं. हो, हे टीव्हीच्या सिरियलची गोष्ट आहे. पण एक लक्षात असू दे, जनक नगरीमध्ये धनुष्य मोडला, काही परशुराम काय त्या बाजूच्या खोलीत होता का? नाही ना. परशुराम भगवान कुठं होते? हो, द्रोणागिरी पर्वत म्हणा आणि मंदराचल पर्वत म्हणा आणि कुठेतरी एका हजारो किलोमीटर दूरवर. धनुष्य इथं मोडलेला तिथं कसा काय कळाला? लक्षात बसलं का? म्हणजे जे सिरियल असो किंवा कोणी लेखन करणारा असेल त्याच्यावर थोडंसं आपण विचिंतन बी करायचं, की म्हणजे परशुरामाला देव नाही असं हे ठरवणारे काही लोक असतात. मग हे देव आहे तर मग कसा काय कळालं नाही? राम श्रीराम बी देव आहे तर मग कसा काय कळालं नाही? कसं काय त्यांनी रागराग केले? कुठलंच रागराग केलेलं नाही. केवळ सिरियल किंवा कुठे लेखनामध्ये दाखवलं जातं. परशुरामाला कळत नाही असा जर त्यांच्याकडे शब्द आला असता, म्हणजे परशुराम भगवंताला कळतच नाही, म्हणजे भगवान कशानं म्हणायचं त्यांना? देव आहे ते पुढचा देव आहे ते ह्या देवाला कळायला तयार नाही, मग देव कशानं म्हणा? असाच प्रश्न निर्माण होतोय ना. हाच प्रश्न मुद्दा आहे ना. पण कळत नाही म्हणायचं जावं तर जनक नगरीमध्ये तुटलेला धनुष्य हजारो किलोमीटर कसा काय कळाला? सांग ना. मग बरं, हजारो किलोमीटरवर कळाला तर मग तत्क्षणी तिथं कसं काय प्रगट झाले? हा ना. म्हणजे आज धनुष्य म्हणला तर एक 10-15 दिवस लागायला होतं. हे बसमधून त्या बसमध्ये, त्या ट्रेनमधून त्या ट्रेनमध्ये, ह्या एरोप्लेनमधून तिथून यायला पाहिजेत होतं ना. पण तिथं लगेच प्रगट झाले, कोणी मोडला धनुष्य असं दाखवलंय ना. हो, दाखवले. पण ज्याला श्रीराम कोण आहे हे कळत नाही, कसा हा प्रश्न म्हणण्याच्या अगोदर कळत नाही, हा शब्द परशुरामाकडे लागू होत नाही. कारण का लागू होत नाही? कारण धनुष्य मोडला जनक नगरीमध्ये, हजारो किलोमीटरवर दूर राहणारा माणूस त्याला धनुष्य मोडलेला हे कळालंच ना. म्हणजे ते कळत नाही हा शब्दच परशुरामाकडे लागू होत. कळालं, पण त्या ठिकाणी ज्या योद्धाकरता आज बी भगवान परशुराम चिरंजीव आहे, त्याचे एकमेव कारण आहे. भगवान श्रीरामाला युद्धप्रसंग येणार आता पुढे. कळलं का? जुना धनुष्य तर मोडून गेला, पण भगवंताला म्हणजे वैकुंठावून विष्णू धनुष्य घेऊन येता येत नव्हतं, कारण जन्म मनुष्याचा घेतले होते. आणि विष्णू धनुष्याशिवाय हातामध्ये घेतल्याशिवाय त्याच्याशी युद्ध केल्याशिवाय रावण मरत नव्हता, हा बरोबर लेखन आहे. मग विष्णू धनुष्य कोणाकडे होतं? तर भगवान परशुरामाकडे होतं. म्हणून त्यांनी ते धनुष्य देण्याकरता हे ध्वनी प्रगट झाल्यावर हां मोडले, आता काम मला नेऊन द्यायचं आहे. टी व्ही सिरियल म्हणा, कोण लेखनाक्यानं थोडंसं हिथं थोडेसे असं म्हणजे परशुरामाला कमी दाखवून, रामाला थोडं मोठं दाखवून किंवा लक्ष्मणाला मोठं दाखवून असे हे खेळ केलेले आहे. पण कळत नाही कसं एवढा परशुराम देव होता, असा देव होता.
मग राम बी देवच होता, मग राम कसा देव आहे म्हणून कळालं नाही, तिथं कसं काय भांडण केले? भांडण कधी केले? काहीच केलेलं नाही आहे, खाली टी व्ही सिरियलमध्ये दाखवलेलं आहे असं. पण नाही, कळत नाही असा जर मनात राहावं तर जनक नगरीमध्ये तुटलेला धनुष्य हजारो किलोमीटर कळाला होता आणि तत्क्षणी तिथं प्रगट होऊन त्यांनी विचारले होते, धनुष्य कुणी मोडला? बरोबर आहे ना, विचारलं पाहिजे कुणी मोडला? तर मी मोडलं. मग धनुष्याला हे धनुष्य परांच्या लावा, ह्याला लावा हे धनुष्याला. मग ते विष्णू धनुष्य जे होतं त्याला त्यांनी दोर लावला. मग त्यावेळेस म्हणले की देवा माझं अवतार कार्य संपलं, तुमचं अवतार कार्य आरंभ झालं. पण ते धनुष्याला लावल्याच्या नंतर त्यांनी जे वडा घेतला होता त्यांना ते तीर लावली होती. मग आता हे तीर त्यांचं नावच आहे, एक धनुष्य एक वचनी, एक बाणी एक वचनी एक पत्नी. मग आता वळला ना, मग कुठं सोडायचं? त्यांच्या त्या क्रोधावर सोडण्यात आलं होतं. लक्षात घेतलं, हा विषय वेगळा. पण पुढे बी आणि सांगतो, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा झाले, महाभारताचे युद्ध आरंभ व्हायचा वेळ होता. त्यावेळेस भगवंताला बी कुठं बी आयुध नव्हतं, त्यांनी वैकुंठाला ठेवून आले होते ना. श्रीराम बी तर धनुष्य वैकुंठाला ठेवून आले होते. तिथला ते धनुष्य भगवंतांनी दिले. आणि श्रीकृष्णाला बी सुदर्शन कोणी दिलं माहिती आहे का? भगवान परशुरामाला दिले. पुढे कल्की अवतार होणार आहे पुढे, त्याच्याकरता बी त्यांना गुरुहून उपदेश देण्याकरता आजही परशुराम धरातलावर आहे, आजही पृथ्वीवर आहे भगवान परशुराम. कळत नाही असा विषय नाही, कारण पुढच्या कल्की अवताराला गुरुबोध करण्याकरता, त्यांना बोध करण्याकरता, म्हणजे कल्की अवतार भगवंताचा आहे. मग त्यांना गुरु कोण असावा? गुरु काही नॉर्मल असल्याने जमते का? तर गुरु भगवंतच असावा. मग त्यांना उपदेश देऊन त्यांना धनुर्विद्या शिकवण्याकरता, त्यांना बढियापैकी एक मोठं मार्गदर्शन करून योद्धा बनवण्याकरता आजही परशुराम भगवान परमात्मा चिरंजीव या कारणास्तव आहे. त्यांचा अवतार संपलेला नाही आहे, तो भगवंत आहे, याच्यात कुठलीही शंका नाही आहे.